तर उद्याचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे। सगळी तयारी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे। समाज बांधवांमध्ये उत्साह पाहायला मिळतो। थोडक्यात काय सांगाल? प्रथमतः जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तो आपला रिपोर्टर या न्यूज आपली बातम्या असतात। कारण काही समाजामध्ये घडलं तर पहिल्यांदाच आपले न्यूजवाले आमच्यापर्यंत पोहोचतात, नंतर प्रशासन येतं। कालच्या घडलेल्या घटनेनंतर पहिला कोणी प्रमुख आमच्या इथे आले असतील तर न्यूजवाले आले, कारण यांच्यामुळे आमचे जे प्रश्न असतात ते मार्गी लागण्यासाठी न्यूजवाले जे आपले रिपोर्टर असतात, जे आमचे बांधव असतात, ते तुरंत आमच्या इथे आले आणि त्या प्रश्नाला तिढा लावून पूर्ण करण्यासाठी तुमचा खूप मोठा हात आहे। म्हणून तुम्हाला प्रथमतः पहिले धन्यवाद करतो। आमच्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघ तसेच आमचे सकल बंजारा समाज बदलापूर शहर त्यांच्याकडे तुमचे आभार मानतो, कारण तुम्ही काल नसते तर हा विषय लवकर सुटला नसता। तर प्रथमतः आपल्या न्यूज आपणच नाही, सर्व न्यूज चॅनल असतात, सर्वांना आपण विनंती की प्रत्येक समाजाचे असे प्रश्न असतात ते पुढे नेण्यासाठी तुम्ही मदत करत आहात। आणि उद्याचं जर तुम्ही म्हणाल तर ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची ठाणे जिल्हा कमिटी तसेच बंजारा समाज व तसेच बदलापूरमध्ये सकल बंजारा समाजामधील प्रामुख्याने जर सांगण्यासारखं असं आहे की हा विशिष्ट या जयंतीमध्ये काय होणार आहे। विशिष्ट असं आहे की बदलापूरमधील 8 ते 9 तांडे आहेत। आज सकल बंजारा समाज जे ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत व तसे आमचे उपाध्यक्ष जे सेक्रेटरी आहेत, जसे सचिन भाऊ आहेत, तसे राजू दादा, सुनील दादा यांनी प्रामुख्याने या जयंतीत काय केलेलं आहे। कार्यक्रम तर 100% होणार, जयंती तर होणारच आहे, पैठणी ठेवले, नट ठेवले, सगळं काय होणार। पण याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला निदर्शनात येईल, आजपर्यंत बदलापूर अशी कधी गोष्ट घडली नाही। सगळे तांडे मिळून, सगळे तांड्याचे प्रमुख, सगळे तांड्यातले व्यक्ती, सगळे तांड्याचे नायक कारभारी उद्याच्या या कार्यक्रमाला एकजूट होणार आहेत। एकजुटीची ताकद ही उद्याच्या याच्यामध्ये दिसणार आहे। म्हणून ही जयंती खूप वेगळी आहे। या जयंतीचं सांगाल तर तुम्ही पहिल्यांदा या बदलापूरच्या इतिहासात अशी नोंद होईल की पहिल्यांदा अशी जयंती होत आहे। सर्व तांडे, सर्व नायक यांचे मतभेद विसरून, पक्षपात विसरून, त्यांची एकमेकातली भांडणं विसरून उद्या एकत्र येणार आणि आपल्या महाराजांचा जो संकल्प होता सगळ्यांनी एक राहा, एकजुटीने राहा, आपली ताकद वाढवा, आपल्या प्रशासन असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, सगळ्या क्षेत्रामध्ये एकत्र राहाल तर तुम्ही पुढे जाल, नाहीतर कधी पुढे जाऊ शकत नाही। हा संदेश उद्या देण्यासाठी ही जयंती आणि हा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे। या कार्यक्रमाचा हाच मुख्य उद्देश आहे, एकत्र या, एकजूट राहा, एक ताकदीने राहू, हाच उद्देश या जयंतीचा आहे। आणि आपले उद्या तुम्हाला विनंती आहे सगळे न्यूज चॅनल यांना पण व तसेच आपले प्रशासकीय लोकप्रतिनिधी, तुम्ही जेवढे वेगळ्या वेगळ्या समाजातील लोकांना पण विनंती आहे, तुम्ही आवर्जून या कार्यक्रमाला भेट द्या। या कार्यक्रम